आऊसाहेब, आशीर्वाद द्या. त्यांचा आशीर्वाद तुला नेहमी होता, असणार. बघ नाही, आज या समाधीवर माथा टेकवल्यावर मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय. टवटवी आल्यासारखी वाटतेय मला. खरंच आहे, ते सत्व आहे या समाधीत. मला ना क्षणभर पाठीवरून हात फिरल्याचा भास झाला. त्यांची तुझ्यावर माया होतीच. आई, एवढ्या दिवसांपासून मनाला जी मरगळ आली होती ना, ती निघून गेली ग. अशीच येत जा बाई वरचेवर आणि आऊसाहेबांचं दर्शन घेऊन जात जा. आता तसंच करीन. हुशार हुशार हुशार. पुतळा राणे साहेब आणि युवराज शंभूराजे येत आहेत समाधीचं दर्शन घ्यायला. समाधीपासून दूर व्हा. युवराज? आई, शंभूराजे येत आहेत. येऊ देत. तुझं दर्शन घेऊन झालंय ना, मग चला आता. चल. हो. आई, थांबू दे ना. किती वर्षात पाहिलं नाहीये युवराजांना. लांबूनच बघ आणि आपण माघारी फिरू. शंभूराजे. जी मातोश्री. आपलं काव्य आऊसाहेब अगदी मन लावून मोठ्या आनंदाने ऐकायच्या. आम्हाला म्हणायच्या, शिवबाने तलवार गाजवली, पण ते कवितेच्या फंदात कधी पडले नाहीत. आम्हालाही तसंच म्हणायच्या. आलोच आहोत तर आऊसाहेबांसाठी 2 ओळी म्हणा. तेवढाच त्यांचा आत्मा सुखावे. मातोश्री. म्हणा. आऊसाहेबांसाठी शब्द फुलांची ओंजळ व्हा. जी. स्फटिकरचित पीठे श्यामलांगीं भवानीं अरुणचरणकान्तिं भासयन्तीं स्वरूपं नखमणिगुणयुक्तां अङ्गुलीर्भासयन्ती विजितसिद्धगरुद्भिः नुपुरे गुल्फयुग्मं पद्मरागारुण पद्मरागारुणश्रीकशिरः पुष्पेण शोभितां ऋतशितांशुतेजस्कमुक्ता चन्द्रोपशोभिता अतीव सुकुमारांगी
अतीव सुकुमारांगी प्रोल्लत सत्सर्व कुंडलाम भुवल्लिमंगी सौंदर्य जितकामशरासनाम. मदिरामद संपूर्णम मदिराक्षी मदालसाम. निर्मलादर्श संदर्श कपोल कफल प्रभाम. गोदावरी, कशी आहेस? चांगली आहे. आपले आशीर्वाद. कावेरीबाई, बऱ्या आहात ना? हो, इथे बरी गाठ पडली. आल्यापासून धोशा लावला होता समाधीच्या दर्शनासाठी, म्हणून आलो. गोदावरी, युवराजांचं काव्य तुला कसं तोंडपाठ? बुधभूषण मला तोंडपाठ आहे. हे आम्हाला नव्हतं ठावे. श्लोक तर सुंदर म्हणालीस, पण त्याचा अर्थ काय? यात युवराजांनी श्री भवानीची स्तुती केली आहे. मातोश्री, स्फटिक रचित पीठे श्यामलांगी भवानी, म्हणजे स्फटिकाप्रमाणे सुंदर व स्वच्छ पाषाणाच्या आसनावर नीलकांती असलेली भवानी आरूढ झाली आहे. तिचे पाय सोनेरी आहेत आणि त्या सोनेरी पायात सुंदर मण्यांची आभूषणे आहेत. इतकंच नाही तर तिच्या पायातील पैंजणांची जोडी ही पंख असलेल्या सुंदर पक्ष्यांना जिंकणारी आहे. बरोबर ना? गोदावरी, उद्या महाली ये. येशील? हो, जरूर. गोदावरी कोण? गोदावरी आम्हालाही नीटचं ठाऊक नाही, पण अनाजी पंतांचं कुटुंब होतं तिच्या बरोबर. कावेरीबाई सोबत होत्या म्हणजे अनाजी पंतांच्या कुटुंबातलीच असेल. कदाचित अनाजी पंतांची मुलगी. हा, आलं आमच्या लक्षात. सुरनिसांचीच मुलगी ती गोदावरी. आम्ही खेळलो ना तिच्याशी राजगडावर, म्हणजे कधीतरी. पण तुमचा बुधभूषण तिला कसा पाठ? तेच तर गूढ आहे. म्हणजे लगेच विचारणं बरोबर दिसतं नसतं, म्हणून आम्ही विचारलं नाही. विचारायचं होतं, कारण ही गोष्टच थक्क करणारी आहे. म्हणजे तुमची आणि तिची भेटही नाही, ओळखही नाही, तरी सुद्धा तुमचा बुधभूषण तिला पाठ आहे. कसा? हो ना, आम्ही आऊसाहेबांच्या समाधीवर काव्य म्हणत होतो. ते काव्य आऊसाहेबांना तंतोतंत लागू पडतं, म्हणून आम्ही 3-4 ओळी म्हटल्या. आणि आऊसाहेबांच्या आठवणीनं आम्हाला गहिवरून आलं, कंठ दाटून आलं.
पुढे शब्दच फुटेना आणि तेवढ्यात या गोदावरीनं श्लोक पूर्ण केला. आम्ही चकितच झालो. घडलेली गोष्ट आनंदाची आणि आश्चर्याचीही आहे. आनंद याचा की तुमची कविता तिला पाठ आहे, आणि आश्चर्य याचं की तुमची कविता तिला पाठ आहे. छान लोम अनुलोम साधला. शब्दांशी खेळ जमायला लागला. तुमचाच सहवास. एकदा बोलवावं म्हणतो तिला महाली. जरूर बोलवा. पाहू तरी देत कोण आहे गोदावरी. आणि पाठांतराचं गौड बंगाल तिलाच विचारतो. मोरोपंत, गौड बंगाल आम्हाला आपल्या वागण्यात दिसतंय. आमच्या वागण्यात गौड बंगाल? मग अहो, आम्हाला सासूरवास सुरू झालाय. येताना जाताना बघताना बोलताना. आणि तुम्ही तेल संपलेल्या मशाली सारखं, ना उजेड ना जाळ. अहो, मग कसं होणार? पण अण्णाजी, तुम्हास कोणाचा सासूरवास? खुद्द युवराजांचा. विचारा रावजींना. हो मोरोपंत, आम्हास वाटते की तुम्ही जर आता लक्ष द्या. पण आम्ही यात काय लक्ष देणार? अहो, इथं चोराला साव बनवतात आणि मंत्र्याला चोर बनवलं जातंय. तुम्हाला आठवतोय ना काळोजी चोर? पण कुठेतरी पाणी मुरल्याशिवाय? हो, असं नका बोलू. तुम्हाला असं वाटतंय की आम्ही अडकलोय, पण तसं नाहीये. आज आम्ही जात्यात तर तुम्ही सुपात. उद्या तुम्हालाही जडती द्यावी लागणार. म्हणूनच थरावर बसताना ओळंब्यात बसायचं आणि सरकारात काम करताना नियमात राहायचं. आता नका तुम्ही बुधभूषण ग्रंथ ऐकू. आमच्या मागे उभं राहा. मागे उभा राहू? तुमचीच साथ पाहिजे. साथ कसली पंत? आम्ही तर सोयरी करायची म्हणत होतो. तुमची गोदावरी आमची सून म्हणून आली असती तर आज आपण व्याही म्हणून बोललो असतो. पण तेव्हा नकार दिलात. पेशवा कमी दर्जाचा वाटला. आता झालं ते झालं. अहो, योग नव्हता म्हणायचा. तेच हो, मला होतोय त्याचा पश्चाताप. आम्हास थोडी सवड द्या, विचार करावयास. युवराजनी, गोदावरी आल्या. गोदावरी? जी. बसव, आम्ही आलोच. जी. गोदावरी, युवराजनी, अगं असू दे ग. असं कसं? रिवाज असतात आणि ज्याचा त्याचा मान त्याला मिळायलाच हवा. आम्ही ऐकलंय युवराजांची कविता खूप छान म्हणतेस तू. छान नाही हो, म्हणते. विरंगुळा तेवढाच. पुतळा राणी साहेबांनी बोलवलं होतं. म्हटलं अगोदर तुम्हाला भेटावं. बरं झालं आलीस. आणि तुम्हाला तेही सांगायचं होतं. तुमच्या युवराजांची महत्वाची वस्तू आहे माझ्याकडे. युवराजांची वस्तू? आणि तुम्हाला चकित करेल अशी वस्तू. खरं तर आमचं पूर्वसंचित खूप मोठं, म्हणून ही वस्तू आम्हाला मिळाली. दान मिळाली असं म्हणायला हरकत नाही. कोणती वस्तू? ते तुम्ही ओळखायला हवं. तुम्ही ओळखलं पाहिजे. तुमचे युवराज, तुमच्या युवराजांची वस्तू.
अगं पण अशी कशी ओळखणार? आम्हाला कसं कळणार? कधी मिळाली होती तुला वस्तू? राज्याभिषेकाच्या वेळी. राज्याभिषेकाच्या दिवशी? हो तर. त्यावेळी गडावरच्या सर्व सासूरवाशिणी, सगळ्या सुवासिनी होत्या. अगं खूप गर्दी होती, खूप माणसं होती, म्हणून लक्षात आलं नाही. पण मग युवराजांची वस्तू तुझ्याकडे कशी काय? आता कशी काय ते विचारू नका. काय वस्तू ते विचारा. एवढे दिवस सांभाळून जपून ठेवलीये. खरं तर आधीच द्यायची मनात होतं, पण जवळ ठेवण्याचा मोह आवरला नाही. अगं बाई, अशी काय वस्तू आहे? गोदावरी, केव्हा आलीस? आता एवढ्यात. तुमची कोणती वस्तू हिच्याकडे आहे? आहे एक वस्तू. आहे? कोणती? आमची धूळपाटी. केशव पंडितांकडे शिकत असताना आमची धूळपाटी पळवून नेली होती हिनं. पाहिलं युवराजनी कसे आरोप करतायत आमच्यावर. अधूनमधून भांडणं सुद्धा व्हायची, पण नंतरच आठवत नाही. धूळपाटीच ना? राज्याभिषेकाच्या वेळची वस्तू आहे. असेल ती वस्तू दे, पण आधी युवराज्ञींना हे सांग की तुला बुधभूषण कसा पाठ येतो. आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलं. आधी युवराज्ञींना हे सांग की तुला बुधभूषण कसा पाठ येते. त्याची एक वेगळी गंमत आहे. राज्याभिषेकाच्या दिवशी गागा भट्ट आमच्या घरी आले. त्यांच्याकडे होती बुधभूषणाची प्रत. ती मी वाचली, मला खूप आवडला. मी त्यांच्याकडे मागितली तेव्हा त्याची नक्कल करून त्यांनी दिली, आणि मग मी तो वाचतच राहिले. सासरीही खंड पडला नाही. एवढं काव्य आवडलं? नाही, बुधभूषण आवडला. कारण तो आपल्याला माणूसपणा शिकवतो, सावधानता शिकवतो, धैर्य, शक्ती देतो. आता हेच बघा ना, उत्तमैहि सह संयोग, पंडितैहि सह संकथा, अलुब्धैहि सह मित्रत्वम, कुर्वाणो नाव सिद्धती. म्हणजे उत्तम माणसाबरोबर मेळ, पंडिताबरोबर वार्तालाप, आणि निर्लोभी माणसाबरोबर ज्याची मैत्री, त्याचा कोणीही नाश करू शकत नाही. किती मार्मिक लिहिलंय. बुधभूषणवर खूपच भक्ती आहे. तो आहेच तसा, देवघरात ठेवावा असा. आणि युवराज, त्यासाठी तुम्हाला वेगळा मुजरा. गोदावरी, त्यात काय एवढं? आम्हाला जे सुचलं ते आम्ही लिहिलं. अगं बाई, धाकट्या महाली जायचं होतं, विसरूनच गेले. त्या वाट पाहत असतील. अगं थांब, पहिल्यांदा आलीयस, ओटी भरतो. आम्ही येतो, तुम्ही दोघं बोलत बसा. गोदावरी, संसार कसा आहे आणि मालक काय करतात? गोदावरी, तुझ्या डोळ्यात पाणी? काय झालं? गोदावरी, बोल काहीतरी. काही अडचण, कसली तकलीफ? नाही युवराज, महाराजांच्या राज्यात कसली तकलीफ नाही.
गोदावरी? केली. आम्ही तिच्यासाठी ओटीचं साहित्य आणलं होतं. मान न घेताच कशी गेली? माहित नाही.